सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नमस्कार, मी वृषाली. आपले ट्रॅव्हल विथ पॉवर फॅमिली या मराठी युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज गुढीपाडवा आहे. सो आम्ही सिंगापूरमध्ये गुढी उभा करत आहे. तर इथे मी आपल्याला योगायोगाने येळू पण सापडलेला आहे. सो मी हा येळू घेतलेला आहे. मला दाखवते, जागा कमी असल्यामुळे दाखवता येत नाही. सो आता ह्याला हा मी स्वच्छ केलेला आहे. पाहू शकता की अशा प्रकारे मस्त अशा इथे निऱ्या दिसत आहे आणि साईडला याचा हा पल्लू आहे. सो आता हा मी बांबूला फिट करून घेते. सो आता मी याला आंब्याचा फटा लावून घेणार आहे. सिंगापूरमध्ये 10 वाजलेले आहेत सध्या. सो आपल्याला फक्त आंब्याचा फटा भेटलेला आहे. त्यानंतर ना हा मी घरी बनवलेला हार आहे. सो तो पण गुढीला व्यवस्थित असा. तर सिंगापूरमध्ये सकाळी 9:30 वाजता अमावस्या संपलेली आहे आणि 10 वाजता इथे आम्ही गुढी उभारत आहोत. तर आपली गुढी उभारण्यासाठी तयार आहे. तर याची स्थापना आहोंच्या हस्ते केलेली आहे आणि आता पूजा पण आहोच करणार आहेत. तर इथे आपण सुपारी म्हणजेच गणपती बाप्पा, त्यानंतर श्रीकृष्ण, गुढी आणि सूर्यनारायण यांच्यात आपण पूजा करून घेणार आहोत. तर पूजा चालू झालेली आहे. पूजेचं रंगीबेरंगी फुलांनी सजलेलं ताट आणि सिंगापूरमधील सुंदर असं वातावरण आणि त्यात आपण आपला सण साजरा करतोय, आपलं नवीन वर्ष साजरा करतोय. तर खरंच खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत. मराठी नववर्ष आहे म्हटल्यावर प्रसन्न तर वाटणारच. तर इथे मी पूजेच्या ताटामध्ये घेतलेले आहेत फुले, अगरबत्ती, नारळ, पंचामृत, त्यानंतर अक्षदा, साखर, हळदी कुंकू आणि पानाचा विडा घेतलेला आहे. तर गुढीपाडव्या दिवशी आपल्या इकडे गूळ, हरभऱ्याची डाळ आणि जो लिंबाचा मोहर येतो, लिंबाच्या झाडाला मोहर आलेला असतो, तो मिसळून बनवतात. तर ते पण आपण घेतलेलं आहे. फक्त इथे आपण गूळ आणि डाळच मिक्स केलेली आहे. तर आपली पूजा इथे चालू आहे. तर इथे पाहू शकता मस्त अशी फुले वाहत आहेत. तर गुढीपाडवा हा आपल्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. नवीन सुरुवात, नवीन स्वप्न आणि नवीन आशा घेऊन हा सण येतो. असं मानलं जातं की या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, म्हणून हा दिवस सृष्टीच्या सुरुवातीचा आणि नव्या जीवनाचा प्रतीक आहे. तसंच श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येला परतलेचा आनंद म्हणून गुढी उभारली जाते. त्या विजयाचा आणि आनंदाचं प्रतीक म्हणजे ही गुढी. आणि ही गुढी म्हणजे फक्त एक परंपरा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, आपल्या इतिहासाची आणि आपल्या अभिमानाची ओळख आहे. गुढी उभारणं म्हणजे आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींचं स्वागत करणं, नवीन वर्ष सकारात्मकतेने सुरू करणं. या गुढीसमोर एकच प्रार्थना करते की येणारं नवीन वर्ष सगळ्यांसाठी आनंद, यश आणि भरभराट घेऊन येऊ. आपल्या कुटुंबावर नेहमीच देवाची कृपा राहो. तर परदेशात राहून सण साजरा करताना थोडंसं घर आठवतं, आपले लोक, आपली माणसं, आपली परंपरा. पण तरीही अशा छोट्या छोट्या प्रयत्नामुळे आपण त्या सगळ्यांशी जोडलेले राहतो. तर आपली पूजा झालेली आहे. पाहू शकता ही आहे माझी छोटीशी गुढी. साधी आहे पण मनापासून तयार केलेली आहे. परदेशात उभी असली तरी मनाने मात्र ती आपल्या मातीतच जोडलेली आहे. या वाऱ्यासोबत उडणारा तिचा पदर जणू नवीन वर्षाच्या आशा, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतोय. प्रत्येक झोक्यासोबत एक नवीन सुरुवात जाणवते, एक नवीन विश्वास निर्माण होतोय. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष आनंद, प्रेम आणि यशाने भरलेलं जाऊ आणि